पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। राज्यातील मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, येणारे 1 सप्टेंबर 2026 पासून ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे त्या नागरिकांना या मतदान कार्डवर ते 10,000 रुपये आता मिळणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे मतदान कार्ड कागदपत्रे असेल आणि जर तुम्हाला सुद्धा या 10,000 रुपयांचा लाभ या मतदान कार्डवर ते प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर हा अर्ज भरणं गरजेचं आहे। आता बघा, हा अर्ज कुठे भरायचा आहे, हा अर्ज कसा भरायचा आहे, अर्ज करताना तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे तर तुम्हाला याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आता बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सध्याच्या स्थितीला कोणत्याही निवडणुका सुरू नाहीत किंवा आता लवकर मतदान होणार नाही तरी पण सरकार या मतदान कार्डवर ते 10,000 रुपये का देत आहे। तर बघा, हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 100% पडलेला असेल तर बघा, यावर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही फक्त मतदान पुरते या ठिकाणी पैसे देणार आमचं सरकार नाहीये, तर आमचं सरकार मतदानाच्या अगोदर आणि मतदानाच्या नंतर सुद्धा राज्यातील नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून पैसे देणार आमचं सरकार आहे। त्यामुळे नागरिकांनो, मित्रांनो, जर तुमच्याकडे मतदान कार्ड कागदपत्र असेल आणि तुम्हाला सुद्धा या मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पाहणं गरजेचं आहे। आता बघा नागरिकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना, यासोबत राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनची योजना, अपंग, निराधार यांच्यासाठी सुद्धा सरकारने विविध योजना सुरू केलेल्या आहेत। त्याच पद्धतीने आता राज्यातील मतदान करणाऱ्या सर्व मतदान असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना आता सुरू करण्यात आलेली आहे। तर ती योजना सुद्धा तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे तुमच्याकडे मतदान कार्ड कागदपत्र असायला पाहिजे। जर तुमच्याकडे मतदान कार्ड कागदपत्र असेल तरच तुम्हाला या मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की जर तुम्हाला या योजनेचा लाभ म्हणजेच मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुमचं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये असायला पाहिजे, कारण सरकारच्या माध्यमातून 12 बँकांची यादी निवडण्यात आलेली आहे। जर तुमचं बँक खातं या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तरच तुमचे या 10,000 रुपयांची प्रतीक्षा आता संपणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या 12 बँका कोणकोणत्या आहेत आणि या 12 बँकेमध्ये तुमचं खातं आहे का हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। परंतु मित्रांनो, जर तुमचे वय 18 वर्षांच्या पुढे असेल आणि तुम्ही मतदान कार्ड कागदपत्र काढलेलं असेल आणि मतदान कार्ड काढून सरासरी आता या ठिकाणी 6 महिने पूर्ण झालेले असेल तरच तुम्हाला या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या ठिकाणी पात्रता कोणकोणत्या लावलेल्या आहेत, मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे, याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर करा आणि या ठिकाणी तुम्ही अर्ज सुद्धा लवकरात लवकर करायचा आहे, कारण याचे थोडेच अर्ज आता शिल्लक राहिलेले आहेत। शहरी भागामधील नागरिकांना या योजनेविषयी अगोदर माहिती मिळालेली होती, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घेतलेले आहेत। आता गावखेड्यामध्ये जे पण काही नागरिक राहतात आणि शहरी भागामध्ये निमशहरी भागामध्ये जे पण काही नागरिक राहतात याच्यामध्ये 18 वर्षांच्या पुढील मुले असतील
असतील किंवा 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असतील तर तुम्हाला सुद्धा हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, राज्यातील ज्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जात आहे। यासोबत जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, PM किसान, पीक विमा, कर्जमाफी योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांना सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ आता दिला जात आहे। यानंतर राज्यातील जे पण काय सामान्य नागरिक असतील म्हणजे जे कोणत्या योजनेचे लाभार्थी नाहीत त्यांना सुद्धा हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता दिला जात आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आता खऱ्या अर्थाने मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। तर या 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, तर याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये BJPचं सरकार आहे, म्हणजेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे BJP पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा BJP पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या दोघांच्या माध्यमातून हा क्रांतिकारक निर्णय राज्यातील आणि संपूर्ण देशातील मतदान करणाऱ्या सर्व मतदारांसाठी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, भारत देशाचे रहिवासी असाल तर तुम्हाला 1 सप्टेंबर पासून या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे। तर हा 10,000 रुपयांचा लाभ कसा घेता येणार आहे याचीच माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने व्हिडिओला आता सुरुवात करणार आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्र असायला पाहिजे। यासोबत तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, पॅन कार्ड असायला पाहिजे, छोट्या आकाराचे 2 फोटो तुमच्याकडे असायला पाहिजे। जर तुमच्याकडे असे कागदपत्रे असतील तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने 1 सप्टेंबर पासून या मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु जर तुमच्याकडे असे कागदपत्रे नसतील तर तुम्हाला या मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता घेता येणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ सुरू करण्यात आलेला आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं असायला पाहिजे, अर्ज कसा करायचा आहे, म्हणजेच अर्ज कागदपत्री आहे का ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, तर अर्ज करण्यापासून ते थेट तुमच्या खात्यामध्ये 10,000 रुपये रक्कम येण्यापर्यंत तुम्हाला संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांच्या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये आता घेता येणार आहे। बघा, मतदान करणाऱ्या नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना प्रत्येक मतदाराची गरज 100% असते, कारण केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा त्यांचं सरकार आहे। तर यांना या ठिकाणी एका मतदानाची गरज असते, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की जरी आपण सध्याच्या स्थितीला सत्तेमध्ये असलो तरी पण उद्या सत्तेमध्ये राहील की नाही हे सांगता येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, मतदारांना मतदान कार्डवरती आता डायरेक्ट तुम्हाला पैसे देणार नाहीत, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की डायरेक्ट मतदान कार्डवरती पैसे देणं हे कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीचे आहे। त्यामुळे कायद्याच्या दृष्टिकोनातून बरोबर काय आहे तर बघा, तुम्ही एखादी योजना सुरू करा, त्या योजनेच्या माध्यमातून मतदान कार्डच्या आधारावरती ते पैसे द्या। त्याच पद्धतीने फडणवीस साहेबांनी सुद्धा युक्ती लढवलेली आहे। तर बघा, फडणवीस साहेबांनी काय केलेलं आहे तर मतदान कार्डवरती एक नवीन योजना सुरू केलेली आहे, म्हणजेच तुम्हाला डायरेक्ट मतदान कार्डवरती पैसे दिले जाणार नाही। मग मतदारांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की डायरेक्ट मतदान कार्डवरती पैसे मिळणार नाही, तर मग हे पैसे कसे मिळणार आहे तर बघा, मतदान कार्डवरती नवीन योजना आता सुरू करण्यात आलेली आहे। तर ती योजना कोणती आहे, या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे याचीच तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं आता सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता घेता येणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे,
अर्ज करण्यापासून ते थेट तुमच्या खात्यामध्ये 10,000 रुपये रक्कम येण्यापर्यंत संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती आता सांगत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे। आता बघा नागरिकांनो, मतदारांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांना दिलासा आता देण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता मतदान कार्डवरील या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, एकच गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। अर्ज केला तर तुम्हाला लाभ मिळेल, परंतु अर्ज नाही केला तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। त्यामुळे अर्ज कसा करायचा आहे याचीच माहिती आता तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे। बघा, शहरामधील भरपूर नागरिकांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यांना आता हा लाभ सुद्धा मिळणार आहे। त्याच पद्धतीने गावखेड्यामध्ये ही माहिती याच्या अगोदर न पोहोचलेली होती। त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम आता करत आहे। त्यामुळे मतदारांनो, काळजी करायची गरज तुम्हाला आता बसणार नाही। एकंदरीत तुम्हाला या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आता बघा मित्रांनो, भरपूर वेळ आपण घालवलेला आहे, परंतु इथून पुढे आता वेळ घालवणार नाही। बघा, जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्हाला हा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। यासोबत जर तुम्ही सरकारी योजनांचे लाभार्थी असाल, म्हणजेच लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी, PM किसान, पीक विमा, कर्जमाफी योजना, अशा योजनांचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आणि जरी पण तुम्ही सामान्य नागरिक असाल तरी पण तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे। म्हणजे सर्वांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे। त्यामुळे कोणाला सुद्धा काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ आता देण्यात येत आहे, यासोबत तुमचे बँक खाते कोणत्या बँकेमध्ये असायला पाहिजे तर त्या बँकांची नावे सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर बँका आहेत। यामधील काही बँका सरकारी आहेत, काही बँका सहकारी, काही बँका खाजगी, काही बँका पतसंस्था, सोसायटी, अशा भरपूर बँका आहेत। बघा, मग तुमचं खातं कोणत्या बँकेमध्ये असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला हा लाभ मिळून जाईल, तर बघा त्या बँकांची नावे सुद्धा तुम्हाला सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्या बँकांची नावे पाहण्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे। ती गोष्ट म्हणजे काय, तर बघा, तुम्ही मतदान कार्ड हे कागदपत्र काढलेलं असायला पाहिजे आणि ते मतदान कार्ड काढून तुम्ही आता 6 महिने पूर्ण झालेले असायला पाहिजे, तरच मला या मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे। आता बघा मित्रांनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ देण्यात येत आहे याची माहिती तुम्हाला आता सांगत आहे। तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। आता हा लाभ 36च्या 36 सर्व जिल्ह्यामधील सर्व मतदान करणाऱ्या नागरिकांना आता देण्यात येत आहे। म्हणजेच तुमचा जिल्हा पुणे असू द्या, मुंबई असू द्या, मुंबई शहर, मुंबई उपनगर असू द्या, अमरावती असू द्या, अकोला असू द्या, बुलढाणा असू द्या, हिंगोली, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर असू द्या, रत्नागिरी असू द्या, रायगड असू द्या, सातारा असू द्या, कोल्हापूर असू द्या, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोणताही तुमचा जिल्हा असू द्या, परंतु जिल्ह्याचा आपल्याला या ठिकाणी काही उल्लेख करण्यात आलेला नाही। त्यामुळे कोणताही जिल्हा असेल तर काळजी करायची गरज नाही। परंतु बँक खातं, बघा, तुमचं बँक खातं 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी एका बँकेमध्ये असणे आवश्यक आहे। याच्यामध्ये SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, यासोबतच मित्रांनो या ठिकाणी आता जर पाहायला गेला तर बघा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तर बघा, हा लाभ कसा मिळवायचा आहे, तर बघा, पोस्ट ऑफिसची योजना आहे। ती योजना म्हणजे महिला सन्मान बचत पत्र। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक महिन्याला या ठिकाणी 10,000 रुपयापर्यंत रक्कम मिळू शकते। तर ती रक्कम म्हणजे तुम्हाला या बँकेमध्ये थोडासा व्याजावरती या ठिकाणी जास्तीत जास्त व्याज मिळणार आहे, परंतु यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे बँकेमध्ये ठेवावे लागणार आहेत। त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त व्याजदर दिला जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला या मतदान कार्डवरील या योजनेच्या माध्यमातून हे पैसे आता मिळणार आहे। त्यामुळे काळजी करायची गरज नाही। तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे असायला पाहिजेत। जर अशी कागदपत्रे असतील तर तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही, लवकर सुरू होईल।